गाडगे महाराज या सर्व महापुरुषांच्या विचारांना आचारांना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि डीजेवाल्यांना विनंती करतो की डीजे 2 मिनिटं थांबवला, आपल्या पिढ्या नाचण्यात बर्बाद झाल्या, याचं भान ठेवा. अण्णा भाऊंची जयंती आपण साजरी करतोय तर त्या अण्णा भाऊंच्या विचाराची झाली पाहिजे. अण्णा भाऊंना अपेक्षित काय होतं? डीजे, नाचणं, मागाचा पठ्या. अरे पिढ्या बर्बाद झाल्या, तुम्ही नाचा, तुमच्या नाचण्याला माझा विरोध नाही, पण विचाराचं सुद्धा काहीतरी देणं लागतं. आमच्या लोकांना अण्णा भाऊंच्या संदर्भाने बऱ्याच काही गोष्टी माहिती आहेत आणि बऱ्याच काही गोष्टी माहीत नाही. ते सांगण्याचं काम सामाजिक लेवलला काही थोड्या प्रमाणात मी करत राहतो. या ठिकाणी बऱ्याच लोकांचे स्वागत झाले, सत्कार झाले, बऱ्याच लोकांचे स्वागत राहिले, सत्कार राहिला, माझाही त्यात सत्कार राहिला. पण मी सर्वांसाठी एक गोष्ट म्हणतो, सत्काराचे हार कशाला, उपकाराचे भार कशाला. सत्काराचे हार कशाला, उपकाराचे भार कशाला. एकमेकाच्या हृदयात आपण त्या हृदयाला दार कशाला, त्या हृदयाला दार कशाला. सर्वांचं एका शब्दामध्ये स्वागत सत्कार करतो. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंच्या अण्णाभाऊ साठेंच्या विचाराबद्दल बोलायचं झालं तर मला 20 मिनिटाचा वेळ दिला आणि 20 मिनिटामध्ये सुरुवात कुठून करावी असा प्रश्न मला पडला. कारण आमच्या लोकांची एक शोकांतिका आहे बहुजन समाजाची. जर या ठिकाणी गौतमी पाटलांचा कार्यक्रम ठेवला असता तर मला वाटतं इथं जागा पुरली नसती, पोलीस बंदोबस्त लावावा लागला असता. पण विचार अण्णाभाऊंचा आमच्या सर्वसामान्य तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, ही मानसिकता ठेवून खऱ्या अर्थानं आयोजकाचं श्यामभाऊंचं मी स्वागत करतो, कौतुक करतो. अण्णाभाऊ जगाच्या पाठीवर अजरामर असं नाव झालं. अण्णाभाऊंचं नाव जगाच्या पाठीवर अजरामर कशामुळे झालं तर त्यांच्या लेखणीमुळे. जगात भारतात आणि भारताच्या बाहेर अण्णाभाऊंची लेखणी पोहोचली आणि म्हणून अण्णाभाऊ जगविख्यात झाले. आता त्यांच्या लेखणीच्या बद्दल सविस्तर बोलायला 20 मिनिटाचा वेळ आहे, ते काय होणार नाही. म्हणून एका वाक्यात अण्णाभाऊंच्या लेखणीबद्दल सांगतो. पुरुषाचा स्वाभिमान, स्त्रीचं चारित्र्य आणि देशाचं स्वातंत्र्य हे अण्णाभाऊंच्या लिखाणाचं स्वरूप होतं. हे आम्ही आत्मसात केलं पाहिजे. आता अण्णाभाऊ की जय म्हटलं की अण्णाभाऊ की जय होणार नाही, तर खऱ्या अर्थानं आम्हाला अण्णाभाऊ समजून घेतले पाहिजे. आता जरंगे पाटलांनी सांगितलं, अतिशय मार्मिक काही गोष्टी सांगितल्या की भर पावसामध्ये 25,000 कामगार लोकांचा मोर्चा अण्णाभाऊंनी काढला. संपूर्ण वाङ्मय अण्णाभाऊंनी मराठीमध्ये लिहिलं. पण त्या कामगार मोर्चामध्ये तो मोर्चा कधी काढला? 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा जल्लोष सगळीकडे लोक साजरा करत होते आणि अण्णाभाऊ मात्र मोर्चाची तयारी करत होते. आणि 16 ऑगस्ट 1947ला आझाद मैदानावर 25,000 कामगार लोकांचा अण्णाभाऊने मोर्चा काढला. संपूर्ण वाङ्मय त्यांनी मराठीमध्ये लिहिलं, पण घोषणा मात्र मोर्चाची दिली, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी. घोषणा हिंदीत दिली. अण्णाभाऊ होते ते भारताचं लक्ष वेधू इच्छित होते, म्हणून त्यांनी घोषणा सुद्धा स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्याचा निषेध करणारे, स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी स्वातंत्र्याचा निषेध करणारे अण्णाभाऊ साठे होते. कारण अण्णाभाऊंना स्वातंत्र्य मुठभर लोकांचं नव्हतं पाहिजे. आज सुद्धा या देशाला किती वर्ष स्वातंत्र्य झाली? 78 वर्ष. आज सुद्धा मागाच्या, महाराच्या, साळ्याच्या, पारध्याच्या, वडराच्या, हातकराच्या, धनगराच्या, सणगराच्या घरापर्यंत स्वतंत्र आले का? आज सुद्धा आमच्या या नेत्यांना, मांगारुडी जातीचे नेते, पायी प्रवास करावा लागला. जो प्रवास वाटेगाववरनं अण्णाभाऊंनी केला होता मुंबईपर्यंत पोटाची खळगी भरण्यासाठी. आज स्वातंत्र्य मिळून सुद्धा 78 वर्ष झाले, तेव्हा सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना, अण्णाभाऊंना भारतरत्न द्या म्हणून पाय पाय जावं लागतं. ही शोकांतिका. कसल्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात? आज सुद्धा मातंग जातीचा मुलगा 8 वर्षाचा मंदिरात गेला म्हणून त्याला ठेचून मारलं जातं. कुठे स्वातंत्र्य?
हे अण्णा भाऊंनी ओळखलं होतं. म्हणून स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी अण्णा भाऊंनी घोषणा दिली होती, हे आजादी झूठी है, देश की जनता भूकी. आमच्या लोकांना माहित नाही की अण्णा भाऊ साठेंवर कोणत्या विचाराचा प्रभाव होता. इतके क्रांतिकारक अण्णा भाऊ का होते, तर त्याचं पहिलं नाव येतं फकीरा. फकीरा हे अण्णा भाऊंच्या जातीतूनच होते. फकीरा राणोजी मांग. राणोजी हे छत्रपती शिवरायांच्या सैन्यातला एक योद्धा होता. शिवरायांनी त्यांना त्यांचं शौर्य बघून एक तलवार दिली होती. तीच तलवार फकीरांच्या हातात होती. ज्यावेळेस अण्णा भाऊंचा जन्म झाला, फकीराचं काम होतं, फकीरा इंग्रजांची लूट करायचे आणि गोरगरिबांना, उपेक्षितांना, शोषितांना ते वाटायचे. बेरडगावचा खजिना अण्णा फकीरांनी घेतला, लुटला आणि तो घेऊन ते वाटेगावमध्ये आले. आणि वाटेगावमध्ये आल्यानंतर वालूआईच्या घरी ते गेले. एक म्हातारी पळत आली, कोण आहे? फकीरा म्हणला, मी फकीरा आहे. वालूमाय कुठे? तिने सांगितलं की आत्ताच वालूबाईने बाळंत झाली, तिला मुलगा झाला. फकीराला आनंद झाला आणि फकीरानं त्याच्या झोळीत हात घातला, त्या मोहरा काढल्या आणि मोहरांची उधळण केली आणि त्या म्हातारीला सांगितलं की बाळातन बाईला आणि ह्या बाळाला जगवा. हे बाळ जगलं तर हे फार मोठी क्रांती करल. आणि मग बंडाची गुट्टी पिऊन, बंडाच्या पैशाची गुट्टी पिऊन अण्णा भाऊ हे अण्णा भाऊ साठे झाले. हा लहानपणापासूनचा विचार अण्णा भाऊंच्या डोक्यात होता. ही क्रांतीची ज्योत अण्णा भाऊंच्या डोक्यात होती. आणि ज्या वेळेस अण्णा भाऊंना संधी मिळाली त्यावेळेस अण्णा भाऊंनी फकीरा नावाची कादंबरी लिहिली, जगामध्ये प्रसिद्ध झाली आणि विचाराची उधळण फकीराच्या नावाने अण्णा भाऊंनी केली. हा इतिहास आम्ही जाणून घेतला पाहिजे. आता जरा फास्ट बोलतो, 20 मिनिटात संपवायचे, बरेच लोक बोलणार आहे. दुसरा विचार होता, दुसरा विचाराचा प्रभाव होता क्रांतिसिंह नाना पाटील, मराठा. क्रांतिसिंह नाना पाटील हे एक क्रांतिकारक होतं. पत्री सरकार म्हणून त्यांना ओळखलं जायचं. अण्णा भाऊ साठे 8 वर्षाचे होते आणि अण्णा भाऊ साठेंचा मावस भाऊ बापू साठे यांचा तमाशाचा फड चालू होता. ते तमाशाचा फड बघण्यासाठी अण्णा भाऊ गेले होते आणि त्याच्यामध्ये राजा राणीचं पात्र चाललं होतं. अतिशय दिमागदार राजा राणीचं पात्र चाललं होतं. सगळीकडे शांतता पसरली होती, लोक ऐकत होते. अचानक एक लाल बुंदाचा चेहऱ्याचा, धिपाड छातीचा, आपल्या डोक्यापेक्षा उंच हातात काठी घेऊन घर 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 काठी फिरवत, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय असा आपसूक आवाज आला. आणि तो राजा राणी खाली बसले आणि तो लाल बुंद धिपाड छातीचा व्यक्ती फड 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 लोकांना बोलू लागला. इंग्रजांच्या विरोधात जणू काय क्रांतीचं बंड करणार अशी भाषा तो बोलत होता. हे सर्वच्या सर्व लोक शांतपणे ऐकत होते. अचानक इंग्रजांचं घोडदौड आलं, इंग्रजांचं पायदळ आलं आणि सगळीकडे पळापळ झाली. अंधाराचा फायदा घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील सुद्धा डोंगराकडे गेले. डोंगराच्या अंधारात क्रांतिसिंह नाना पाटील परागंदा झाले. लोकांना दिसना, समजेना, कळना. पण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या लक्षात आलं की कोणतरी आपला पाठलाग करते. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या लक्षात आलं की कोणतरी आपला पाठलाग करते. क्रांतिसिंह नाना पाटील सावध झाले आणि त्यांनी त्याचा वेध घेतला आणि पकडलं. ते 8 वर्षाचं पोरगं होतं. आणि मग क्रांतिसिंह नाना पाटील गरजले, काय रे पाठलाग करतोस काय? क्रांतिसिंह नाना पाटील असं बोलल्यानंतर ते 8 वर्षाचं पोरगं म्हणतंय, मी पाठलाग नाही, तुम्हाला वाढ दावतोय. हे बघितल्यानंतर ते 8 वर्षाचं पोरगं म्हणजे अण्णा भाऊ साठे होते. आणि मग अण्णा भाऊंना त्यांनी उचलून घेतलं क्रांतिसिंह नाना पाटलांनी. आणि अण्णा भाऊंनी सांगितलं, मगाशी तुम्ही जे फराद बोलला ते बराबर आमच्या फकीरा नानासारखं बोलला आणि म्हणून मी तुम्हाला वाढ दाखवतोय, चला फकीरा नानाकर. आणि फकीरांच्या गुहेमध्ये घेऊन क्रांतिसिंह नाना पाटलांना वाढ दाखवणारे सत्यशोधक शिवशाहीर अण्णा भाऊ साठे होते. अण्णा भाऊंनी ती वाढ दाखवली. नंतरच्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलाला साथ देणारी ही सगळीच्या सगळी माणसं फकीराची होती. गावगाड्यामध्ये ज्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटील परागंदा व्हायचे
त्यांना अन्न धान्य त्यांच्या लोकांची सगळी व्यवस्था करण्याचं काम या फकीरांच्या माणसांनी केलं. तिसरा प्रभाव होता विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1940ला बाबासाहेबांची भेट, अण्णाभाऊंची बाबासाहेबांची भेट झाली. कामगार नेते होते अण्णाभाऊ साठे आणि कामगारांच्या लोकांची काय जी घालमेल आहे, त्यांच्या ज्या समस्या आहेत हे सांगण्यासाठी कॉम्रेड मोरेंच्या माध्यमातून ते तिकडे गेले, मुंबईला गेले. कॉम्रेड मोरे कोण? ज्यांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहाला जागा देणारे कॉम्रेड मोरे होते. या कॉम्रेड मोरेंनी बाबासाहेबांची गाठ घालून दिली. बाबासाहेब लिखाण करत होते. बाबासाहेब लिखाण करत असताना कॉम्रेड मोरेंनी सांगितलं की बाबासाहेब, कामगारांच्या काही समस्या घेऊन ही लोक तुमच्याकडे आलेले आहेत. हे शाहीर आहेत, यांचं नाव तुकाराम आहे आणि लोक यांना अण्णा म्हणतात. बाबासाहेबांचं लक्ष नव्हतं, बाबासाहेब लिखाणात व्यस्त होते. बाबासाहेब लिखाण करत होते आणि कामगारांच्या समस्या काय आहेत ते सांगा म्हणले. अण्णाभाऊंनी त्या समस्या सांगितल्या. बाबासाहेबांचं लक्ष नव्हतं. पुन्हा कॉम्रेड मोरे म्हणले की हे शाहीर आहेत, यांचं खूप मोठं काम आहे. बाबासाहेबांना तो आवाज गेला आणि बाबासाहेबांनी सांगितलं की शाहीर आहेत, यांनी एखादी शायरी करावी. असं जर आत्ताचा शाहीर असता तर आत्ताचा शाहीर काय म्हणला असता? आई ग लखाबाई तुझं लिंबावानी डोळं आणि तुझ्या ग पुढं माय पोतराच खेळ. आजचे कवी विले मान. पण ते अण्णाभाऊ साठे होते. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं. अण्णाभाऊ साठे काय म्हणतात? गुलामीची जंजिरे तोड रे राजा, गुलामीची जंजिरे तोड. गुलामीची जंजिरे तोड रे राजा, गुलामीची जंजिरे तोड. बेमीवरती घाव घालण्याचा संकल्प आता जोड, संकल्प आता जोड. हे ऐकल्यानंतर बाबासाहेबांचा आपसोट पेन खाली पडला आणि बाबासाहेबांनी पाहिलं आणि बाबासाहेब म्हणले, अनेक मी शाहीर पाहिले, अनेक कवी पाहिले, पण गुलामीची जंजिरे तोडायला लावणारा एकच शाहीर आहे. हे शाहीर तुमचे 1000, माझे 1000 भाषणं आणि तुमचं एक कवन एक समान आहे, तुम्ही लिहित जा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कॉम्रेड मोरेला, कॉम्रेड हे तुम्ही शाहीर म्हणता, हे फक्त शाहीर नाही, आजपासून यांना लोकशाहीर म्हणायचं. लोकशाहीर पदवी सुद्धा बाबासाहेबांनी अण्णाभाऊंना, आमच्या लोकांना माहिती. आमच्या लोकांना हे माहिती पाहिजे. आमच्या लोकांना माहीत नाही. बऱ्याच वेळा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अण्णाभाऊंच्या बऱ्याच कथा आहेत. एक कथा तुम्हाला सांगतो, मला वेळ कमी आहे. किती वेळ झाला मला सावध करा, एक चिठ्ठी द्या. अण्णाभाऊंची सर्वात फेमस कविता एक कथा आहे की अण्णाभाऊंनी बरंच वाड्मय लिहिलं, ते तुरुंगात लिहिलं. मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना अण्णाभाऊ बंडखोर करायचे. अण्णाभाऊचं लिखाण फार खतरनाक होतं, म्हणून अमरावतीच्या जेलमध्ये अण्णाभाऊंना टाकण्यात आलं आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊंना एक पात्र भेटलं आणि ते पात्र जे ज्या पद्धतीने झालं. अण्णाभाऊंची एकही कथा काल्पनिक नाही, एकही वाड्मय अण्णाभाऊंनी काल्पनिक लिहिलं नाही. जे वास्तव त्यांच्या जीवनात घडलं ते अण्णाभाऊंनी आपल्या कथा कादंबऱ्यामध्ये दिलं. उपेक्षित शोषित लोकांना त्यांच्या वाड्मयामध्ये अण्णाभावांनी नायक बनवलं आणि मग त्या अमरावतीच्या ह्याच्यात एक त्यांनी भोंक्या नावाची कथा लिहिली. 18 विश्व दारिद्र्य अंगावर पांघरून फिरणारा भोंक्या. हे भोंक्या बी नाव बघा किती आहे, भोंक्या. 18 विश्व दारिद्र्य. त्याचं ते रूप बघून त्याला कोणी कामही देत नव्हतं, काम मिळत नव्हतं, म्हणून त्याला खायची बी पंचायत होती. मग काय करायचं? मग त्याचा तो उद्रूप अवतार पाहून तो भीक मागायचा. भीक मागायचा, मिळेल ते खायचा आणि समाधानी राहायचं. असाच एका सिग्नलवर तो भीक मागत असताना एका पुण्यातल्या मुंबईच्या एका महिलेला त्याची दया आली आणि त्यांनी सांगितलं की अरे इतका हट्टाकट्टा आहे, काहीतरी कामधंदा करत जा. उपदेश दिला, त्याला तो बरा वाटला. तिने काही पैसे दिले आणि तिचे जुनी काही कपडे त्याला दिले. कपडे घेतल्यानंतर भोंक्याला आनंद झाला. भोंक्यानी नवीन कपडे घातली. भोंक्या साधा आता चमकू लागला, देखणा दिसू लागला आणि भोंक्याचा नित्यनियम होता भीक मागायचं.
पण त्या बाईचा उपदेश त्याच्या डोक्यात आला, आता भीक नको मागायला, चांगली कपडे मिळाले, आता कुठंतरी काम करू. म्हणून तो कामाच्या शोधात गेला. तो काम मागत होता, पण हलक्या जातीचा असल्यामुळं त्याला कोणी काम बी देत नव्हतं, त्याला हाकलून लावायचे. मग त्याने सांगितलं की आता आपल्याला काम मिळत नाही, पोटाची तर खळगी भरावी लागेल, मग काय करावं. म्हणून आपला धंदा भीक मागला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा तो भीक मागायला. भीक मागाय गेल्यावर त्याच्या अंगावरची नवीन कपडे बघून लोक त्याला पुन्हा उपदेश द्यायला लागले. अरे एवढा हत्ती खोडासारखा तू माणूस एवढी नवीनार कपडे घालून भीक मागतो, तुला लाज वाटत नाही. बऱ्याच लोकांनी त्याला असा उपदेश दिला. भोमक्याच्या लक्षात आलं, मळकी कापडं असली तर कुणी कामाव घेत नाही, आणि चांगली कपडं असली तर कुणी भीक सुद्धा देत नाही. म्हणून भोमक्यानं तो नवीन कपडे काढून टाकली, आपला जुना फाटका तुटका वेश घेतला आणि पुन्हा भीक मागायला गेला. भीक मागायला गेल्यानंतर एका ठिकाणी त्याने भिक्षा मागितली, त्याच घरावर दरोडा पडला. त्याच्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. चौकशी बसली, सगळ्या लोकांची विचारपूस झाली. त्याच्यात कळालं की एक सकाळी कोणतरी भीक मागायला आला होता आणि संध्याकाळी त्या घरावर दरोडा पडला. भोमक्या त्याच्यात घावला. भोमक्याला उचलला आणि अमरावतीच्या जेलमध्ये टाकलं. आणि त्या भोमक्याने सगळी व्यथा अण्णाभाऊंना सांगितली. अण्णाभाऊ ते लिहितात आणि लिहिता लिहिता विचार करतात. स्वातंत्र्य भारतात असे किती भोमक्या फिरतात की ज्यांना कष्टाची जाण आहे पण काम मिळत नाही जातीमुळे. आज सुद्धा या भारताची व्यवस्था अशी आहे, इथं वरच्या जातीचा जोडा चालतो पण खालच्या जातीचा पेढा चालत नाही. आज सुद्धा ही व्यवस्था आहे. आणि आमच्या जातीतले जे चांगले आहेत त्यांना सालूट आहेत, पण बरेच असे नेते आहेत, साहेब आम्हाला बुटाने हाना पण पुढारीच म्हणा, अशी बी अवलंबी. ज्या चांगल्या आहेत त्यांना सालूट आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या विचाराचं काम करत असताना आपण त्या विचाराचं काम केलं पाहिजे. खरं तर बऱ्याच अनुषंगाने अण्णाभाऊ सांगायचे म्हटलं तर मला 4-5 तास लागतात, पण तुम्ही मला 20 मिनिटं दिलेत. वेळेचा अभाव आहे, चला काय हरकत नाही. मी 2:30 वाजता इथं आलो, 3 वाजता कार्यक्रम होता, पावसाचं वातावरण आहे आणि लोकांमध्ये अजून जागृतीही नाही. त्या अनुषंगाने आपण काम करूया. खऱ्या अर्थाने एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो. सत्यशोधक शिवशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भाने एक व्हिडिओ आता आम्ही पाहिला आणि त्याच्यामध्ये कुणीतरी पृथ्वी ही शेष नागाच्या डोक्यावर नसून तळ हाताच्या कष्टकऱ्यांच्या हातावर आहे असं अण्णाभाऊंनी सांगा. म्हणजे बरेच लोक भाषणातून आमच्या सांगतात, पण खऱ्या अर्थानं हा प्रसंग कधी घडला, ही घटना कुठं घडली, याच्या संदर्भाने बी आमच्या नेत्यांना, वक्त्यांना, आमच्या लोकांना माहिती पाहिजे. 2 मार्च 1958 आचार्य आत्रेंच्या अध्यक्षतेखाली मुंबई या ठिकाणी दलित साहित्य संमेलन भरलं. आणि त्या दलित साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून अण्णाभाऊंना बोलवलं. आता त्यावेळेस जाती व्यवस्था फार खतरनाक होती. तिथं फक्त ब्राह्मण जातीची मक्तेदारी होती, बाकी कुणाची नव्हती. आणि अण्णाभाऊंना उद्घाटक बोलवलं आणि मग अण्णाभाऊंनी तिथं सांगितलं हे खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाचं उद्घाटन माझ्या हस्ते होतंय. खरं तर मी आचार्य आत्रेंचं काम करतोय, शालूतून जोडा, ही तर त्यांची मक्तेदारी. आणि मग ते बोलत असताना अण्णाभाऊ असं सांगतात की शोषित पीडित कष्टकरी वर्गाच्या व्यथा अण्णाभाऊ तिथं मांडतात. आणि त्या व्यथा मांडताना अण्णाभाऊ असं म्हणतात की इथं जे भांडवलशाहीदार आहे, भांडवलदार लोक आहे, तो दिवाळखोरीने मरतो. शेअर्स बाजारमध्ये बुडाला म्हणून दिवाळखोरीने मरतो. आणि लोखंडाच्या कंपनीमध्ये लोखंड वितळून किंवा इलेक्ट्रिकलच्या कंपनीमध्ये विजेचा करंट लागून मरणारा गरीब, याची कुठेही दखल घेतली नाही. मरणाच्या नंतर सुद्धा आमची अवेल नाही, हे अण्णाभाऊ समजून सांगतात. आणि मग ते सांगताना अण्णाभाऊ असं म्हणतात की आचार्य आत्रे साहेब असं म्हणतात की ही पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर आहे. आणि अण्णाभाऊ असं म्हणतात की तसं नाही, ही पृथ्वी कष्टकरी श्रमिक लोकांच्या, शोषित उपेक्षितांच्या हातावर तरलेली आहे. आणि हाच 15 मार्च 1958
प्रबुद्ध भारतमध्ये बाबासाहेबांच्या जे पाक्षिक होतं त्याच्यामध्ये हा मथळा छापून आला. दलिताची शाहिरी नावाचा मथळा छापून आला. आणि तो बाबासाहेब म्हणजे कॅबिनेट मंत्री आणि बाबासाहेब म्हणजे मोठे नेते होते. आणि म्हणून त्याला वेटेज आलं, म्हणून त्या शब्दाला वेटेज आलं. हे सुद्धा आमच्या लोकांनी जाणून घेतलं पाहिजे. खरं तर 1936चं एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो. आणि माझ्यानंतर जे मी बाळासाहेबांना विनंती करतो की अण्णा भाऊंचा जो जीवनपट, खरं तर जीवनपट म्हणता यायचं नाही, की त्यांचे सख्खे भाऊ शंकर भाऊ साठेंनी आपल्या लिखाणात माझा भाऊ अण्णा भाऊ नावाचं एक पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी अण्णा भाऊचा जीवनपट सांगितला नाही, तर अण्णा भाऊंच्या मृत्यूची कारणं त्यांनी सांगितली. शंकर भाऊ साठे जे अण्णा भाऊ सोबत चिराग नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते, ते अण्णा भाऊंचे करून वाटेगाववरनं मी ज्यावेळेस अण्णांना भेटायला मुंबईला आलो त्यावेळेस अण्णांनी माझ्या गळ्यामध्ये पडून रडून मला सांगितलं होतं ते मी हे लिहितोय. त्यांचं मनोगत व्यक्त करताना त्यांनी असं सुरुवातीलाच लिहिले की चिराग नगरच्या झोपडपट्टीमध्ये मी गेलो तेव्हा अण्णा हातात झाले होते, निराशात गेले होते. आणि अण्णा भाऊंनी मला पाहिल्यानंतर गळ्यात मिठी मारून मला अण्णा भाऊ म्हणतात की शंकर, अरे मला या व्यवस्थेने खूप छळलं रे शंकर, मला आत्महत्या करू वाटती शंकर, मी काय करू. असे काय प्रसंग झालता की जगातला विद्वान लेखक, मातंग जातीचा जगातला विद्वान लेखक, ज्याची फकीरा कादंबरी 7 देशामध्ये प्रकाशित झाली, अशा व्यक्तीला आत्महत्या करू वाटते. काय कारण? कारण त्यावेळेस समाज कल्याणचा मंत्री बाबूराव बारसकर नावाचा मातंगच होता. एक मातंग समाज कल्याणचा अधिकारी असताना सुद्धा जगविख्यात लेखक अण्णा भाऊ साठे सारख्या महान लेखकाला आत्महत्या करू का वाटते, याची खऱ्या अर्थानं जयंतीमध्ये पुण्यतिथीमध्ये समीक्षा झाली पाहिजे. अण्णा भाऊ साठेंचं नाव घेतल्याशिवाय मागवाड्यातला दिवस उजळत नाही, दिवसही मावळत नाही. पण अण्णा भाऊ काय आहे आम्हालाच माहित नाही. 1.5 दिवसाची शाळा अण्णा भाऊ, याच्या पलीकडचे अण्णा भाऊ आम्हाला समजले पाहिजे. त्याच्यामध्ये 3 कारणं सांगितली. पहिलं कारण सांगितलं फकीरा, जे फकीरा अण्णा भाऊंनी लिहिला त्या फकीराचं पिक्चर मध्ये रूपांतर झालं. गव्हाणकरांनी अण्णा भाऊंना सांगितलं की आपण याची फिल्म करू आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीत करून 2.5 लाखाचं कर्ज अण्णा भाऊंनी घेतलं. पिक्चर कसा करायचा कुणाला, आता अंबुजाची वाय कुणाला कळते, कुणाला समजते का? पण ते कुणाला कळना. मग नगरच्या मागवाड्यामध्ये त्याची शूटिंग झाली आणि हे कुणालाच भाषा कळना. डायरेक्टर स्वतः अण्णा भाऊ, डायलॉग अण्णा भाऊ, गाणी अण्णा भाऊ, चित्रीकरण अण्णा भाऊ, संवाद अण्णा भाऊ, सर्वच्या सर्व अण्णा भाऊंनी केलं. आणि श्रेय मात्र चोरांनी खाल्लं, गव्हाणकरांनी खाल्लं. अण्णा भाऊंना त्याचा फायदा मिळू दिला नाही. सावळ्याची भूमिका त्या पिक्चर मध्ये अण्णा भाऊंनी केली. फकीराचा जो सहकारी होता बंडखोर, त्याची भूमिकाच होता सावळा म्हणून अण्णा भाऊंनी त्या पिक्चर मध्ये केली. 2.5 लाखाचं कर्ज अण्णा भाऊंच्या बोकांडी ठेवलं. फायदा मिळाला, मात्र हा फायदा सर्वच्या सर्व या लोकांनी खाल्ला. अण्णा भाऊंना काहीच मिळालं. अण्णा भाऊ त्याच्यामध्ये निराशामध्ये गेले. अण्णा भाऊंची दुसरी पत्नी वैजंताबाई, ह्या वैजंताबाईचं कान फुकलं श्रीपाद अमृत डांगे नावाने. आणि त्यांनी त्यांच्या इच्छा नसताना 1944ला लालबावटा पथक चालू झालं. मी शॉर्टकटमध्ये सांगतो, वेळ कमी आहे, सविस्ताराने तुम्हाला सांगितलं असतं तर समजलं असतं. आणि 1966ला अण्णा भाऊंनी ते पथक सोडून दिलं. त्याचं कारण आहे, त्याचं हे कारण आहे, वैजंताबाई त्यांची दुसरी पत्नी मुंबईमध्ये, तिचं कान यांनी फुकलं. श्रीपाद अमृत डांगे यांनी, गव्हाणकर यांनी, आणि तिला अण्णा भाऊची इच्छा नसताना सुद्धा तिला त्या इलेक्शनच्या प्रचाराला पाठवलं त्यांच्या मुलीला.
अण्णाभाऊ चिडले. अण्णाभाऊंचं आणि वैजंताबाईचं कडाक्याचं भांडण झालं. वैजंताबाई अण्णाभाऊंना सोडून गेली, ती परत आलीच नाही. दुसरं कारण अण्णाभाऊ निराशात जायचे. अण्णाभाऊंना प्रचंड छळलं गेलं. अण्णाभाऊंचं एक कादंबरी आहे, मृत्यूकडून जीवनाकडे, वाचली पाहिजे. आधी जीवन असते, नंतर मृत्यू असतो, पण अण्णाभाऊ असं लिहितात मृत्यूकडून जीवनाकडे. आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊ असं म्हणतात की मी या कॉम्रेड किंवा कम्युनिस्टामध्ये काम करत होतो, तो माझा मृत्यू होता. आता मी बाबासाहेबांच्या विचाराचं काम करतो, हे माझं जीवन आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी बुद्धाची शपथ लिहिली. आता सांगितलं कुणीतरी जग बदल घालून गावामध्ये सांगून गेले भीमराव. 1952ला देशभक्त घोटाळे नावाचं त्यांनी पात्र लिहिलं आणि देशभक्त घोटाळेमध्ये त्यांनी सांगलं 1952ला बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांचा पराभव केला. 1936ला 1952ला 1936ला ईस्ट इंडिया कंपनीच्या ऍक्ट नुसार बाबासाहेबांनी सुद्धा इलेक्शनला पॅनल जसा आहे का तसा पॅनल उभा केला. 17 पैकी 15 लोक बाबासाहेबांनी निवडून आणली. 17 पैकी 15 लोक बाबासाहेबांनी निवडून आणली. व्यवस्थेला हादरा बसला. आणि बाबासाहेब जर असेच काम करत राहिले तर व्यवस्थेवर सर्वोच्च पदावर बाबासाहेब जातील. मग बाबासाहेबांना रोखलं पाहिजे. म्हणून यांनी काय केलं, सर्व जातीवादी लोक एकत्र आले आणि बाबासाहेबांना हरवण्याचा प्लॅन केला. हे सर्व कॉम्रेड मोरे आणि अण्णाभाऊंना मान्य नव्हतं. 1952ला बाबासाहेबांचा पराभव केला आणि मग अण्णाभाऊंनी कॉम्रेड मोरेंनी एक पत्र लिहिलं श्रीपाद अमृत डांगेंना आणि विचारणा केली की बाबासाहेबांचा पराभव हा जातीय मानसिकतेतून झाला. ते लेटर सुबोध मोरे जे कॉम्रेड मोरे होते त्यांचे नातू आहेत मुंबईला, त्यांच्याकडे आज सुद्धा आहे. सुबोध मोरेंकडे ते लेटर आजही आहे. त्याच्यामध्ये ते सांगतात की बाबासाहेबांची हार ही जातीय मानसिकतेतून झाली आणि आपण तर समविचारी लोक आहोत, पण आपण सुद्धा हे केलं नाही, म्हणून आपण परिषदा घेतल्या पाहिजे. पण श्रीपाद अमृत डांगेंनी त्यांना टाळाटाळ केली. हे जसं अण्णाभाऊंच्या लक्षात आलं, मग अण्णाभाऊंनी देशभक्त घोटाळे नावाचं पात्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी गावोगावी जाऊन प्रचार प्रसार केला. आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊ असं म्हणतात की जग बदल घालून गाव म्हणजे सांगून गेले भीमराव. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर 56 नंतर त्या कवनाला एक वेटेज आलं, एक धार आली, एक महत्व प्राप्त झालं. या सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं आमच्या लोकांना माहिती पाहिजे. बाबासाहेबांची उपेक्षिता, बाबासाहेबांची अवहेलना, जगाच्या पाठीवर इतका महान लेखकाची अवहेलना कशामुळं झाली? फक्त जातीमुळं. आज सुद्धा आमच्या याच्यामध्ये बरेच मातब्बर लोक आहेत. आता हे आमचे आहेत शिवाजी नाना खलसे, अभ्यासू आहेत, नेतृत्व आहे, सगळं आहे, पण जात म्हणून त्यांना डावललं जातं. पण मला लोणीकंदच्या गावच्या या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करायचं. खरं तर मी कौतुक आणि हे काय कुणाला भिवून करत नाही. मी फार कडवट कार्य करतो. मी आमच्या बापाची सुद्धा कधी स्तुती करत नाही, पण जे खरं आहे ते ठोकून बोलतो. कारण प्रबोधन करणं म्हणजे सत्याची आस आणि सत्याची कास धरणं म्हणजे प्रबोधन. बरं वाटण्यासाठी प्रबोधन नसतं, खरं बोलण्यासाठी प्रबोधन असतं. आणि म्हणून मला कौतुक वाटतंय की श्याम भाऊच्या माध्यमातून आम्हाला वारंवार सांगितलं जातं आणि मी भाऊंना पाहतो, कायम पाहतो, कायम ह्या व्यक्तीचं खरं तर टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्यात. हे आजपर्यंत अशी लोक जे मराठा बांधव आहेत, श्याम भाऊ सारखा नेत्याला किंवा आमच्या जातीतील काही लोकांना जे होतकरू आहेत त्यांना संधी देण्याचं काम ही लोक करतात. आणि अशी नाहीत. बघा, शिवरायांच्या काळातलं एक उदाहरण देतो, मी थांबतो. खरं तर मला बोलायला लागतं पण थांबतो. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये 18 आलुतदार आणि 12 बलुतदारांचा समूह बनवून स्वराज्य निर्माण केलं होतं. आणि छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शिवरायांच्या दरबारात एक प्रथा होती. आमची नावं काय होती आमच्या जातीतल्या लोकांची? मांगाची, माराची, साळ्याची, वडऱ्याची, पारदेची, हटकराची, धनगराची, धनगराची. नावं काय? दगड्या, धोंड्या, चेंड्या, पांड्या, तान्या.
नाव संत्या असली नाव, आम्हाला सन्मानच नव्हता. पण शिवरायांच्या दरबारात ज्या वेळेस आम्ही गेलो त्यावेळेस आम्हाला आदराने आवाज दिला, या दगडाजी, या संताजी, धनाजी, केराजी, दगडाजी, तानाजी. आणि मग आमची सुद्धा छाती गौर अशी गर्वाने फुलायला लागली आणि आमची सुद्धा लोक म्हणायला लागली, अरे लाख मेले ते चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आम्ही आज सुद्धा डोळ्यामध्ये तेल घालून वाट पाहतोय की शिवरायांचा कोणीतरी अनुयायी येईल, 18 अलुदार आणि 12 बलुदारांचा समूह बांधल आणि आम्ही म्हणू अरे आम्ही गेलो तर चालल. हा जगला पाहिजे. पण आता असं दिसत नाही. आता असं वाटतंय ते मेलं पाहिजे पण आमचा समाज जगला पाहिजे, अशी परिस्थिती. पण तुमच्या लोणी कंद गावचं चित्र वेगळं आहे. कारण मी भाऊंना प्रत्येक जयंतीत पाहतो. मी आत्ता सुद्धा पाहिलं, ते तिकडं ते स्टेजवर बसले होते मेन ठिकाणी, तिथून ते इकडे उठून आले, लोकांना खुर्ची दिली, लोकांना संधी दिली. ते स्वतः इथं थांबून नियोजन करत होते, हार देत होते, कुणाचं स्वागत करा म्हणत होते. इथं खाली बसणाऱ्या लोकांकडे पाहून सुद्धा ते म्हणत होते, अरे ह्या लोकांचा सुद्धा स्वागत करा, खाली जाऊन त्यांना पुष्प द्या. ही काळजी करणारा व्यक्ती खऱ्या अर्थानं प्रदीपदादा कंद असतील, यांचे बंधू बघा. आता बंधूच असे आहेत म्हणलं, त्यांचे छोटे बंधू तसे जातात. हे खऱ्या अर्थानं यांचं स्वागत करावं तितकं कमी आहे. आणि मी तुम्हाला विनंती करतो की श्याम भाऊ सारखा आमचा एक उमदा, एक समाजाला दिशा देणारा कार्यकर्ता, एक नेता आहे, त्याला योग्य तो मान सन्मान तुम्ही द्याल अशी आशा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण मला थोडासा जास्त वेळ दिला त्याबद्दल माफी काय मी कधी कुणाची मागत नाही आणि मागणार बी नाही. तुमच्यावर जो अतिरेक झाला ते तुम्हाला जे घ्यायचंय ते घ्या, जे द्यायचंय ते मला द्या. एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, जय संविधान.